29. पेशवा पहिला बाजीराव 1720 ते 1731. पेशवा बाजीराव फर्स्ट. प्रश्न 1. बाजीराव निजाम संबंध स्पष्ट करा. 5 मार्क. उत्तर 1720 ते 1724 या काळात बाजीराव आणि निजाम चिनकुलिज खान याचे संबंध मित्रत्वाचे होते. 1720-21 मध्ये मुबारिज खानाने दक्षिणेच्या मोगल सुभेदारीचे पदग्रहण केले. यावेळी निजाम चिनकुलिज खान दिल्ली येथे बादशाही दरबारात वजिरीच्या पदावर होता, पण त्याचे आणि मोगल सम्राट मोहम्मद शहाचे सूत्र जुळेना. याचवेळी दक्षिणचा सुभेदार मुबारिज खान याने शाहू राजांशी गुप्तपणे समझोता केला होता, पण निजामाला हे आवडले नाही. त्याने बाजीराव पेशव्याला सहकार्य करण्याचे धोरण स्वीकारले. लवकरच दक्षिण भारताचा मोगल सुभेदार मुबारिज खान आणि हैदराबादचा निजाम यांच्यात 10 ऑक्टोबर 1724 रोजी साखरखेर्डा येथे जोरदार लढाई झाली. त्यावेळी पेशव्याने छत्रपतींचा आदेश धुडकावून निजामाला सहकार्य केले. त्यामुळे साखरखेर्ड्याच्या लढाईत मुबारिज खानाचा पराभव झाला आणि निजामाला प्रचंड विजय मिळाला. मराठ्यांच्या आणि विशेषतः बाजीराव पेशव्यांच्या सहकार्यामुळेच निजामाला हा विजय मिळू शकला होता. पण विजय मिळताच निजामाने आपले खरे रूप दाखवण्यास सुरुवात केली. या संदर्भात त्याने गरज सरो आणि वैद्य मरो या म्हणीचा वापर केला. वास्तविक मुबारिज खानाविरुद्ध युद्ध घोषित करण्यापूर्वी त्याने बाजीरावाला 1719च्या सनदाप्रमाणे आम्ही तुमचे सर्व मतलब सिद्ध करून देऊ असे अघळपघळ आश्वासन दिले होते. त्याबाबतीत मोगल सम्राटाकडे योग्य ती शिफारस करू असेही सांगितले होते. पण मुबारिज खानाचा पाडाव होताच त्याने सर्वप्रथम दक्षिण भारतातील मोगल सुभ्याचे मुख्यालय औरंगाबादहून हैदराबाद येथे हलवले. तिकडे मोगल सम्राट मोहम्मद शहाला लिहिले, मी खाविंदांचा निष्ठावंत सेवकच आहे आणि दक्षिण भारतात फुटक्या मराठ्यांचे बस्तान मुळीच बसू नये अशी माझी पण इच्छा आहे. म्हणून मी मुबारिज खानाचा काटा बाजीराव पेशव्यांच्या मदतीने काढला, कारण त्या मुबारिज खानाने साताऱ्याच्या शाहूशी संधान जुळवले होते. पण बाजीरावाची मदत प्राप्त केली आणि पेशवा व छत्रपती यांच्यात वाद वाढेल अशी व्यवस्था केली. तिकडे सातारा आणि कोल्हापूर येथील राजे छत्रपती पदासाठी भांडत आहेत आणि त्यांच्या भांडणाचा लाभ घेऊन दक्षिणेत खाविंदांची सत्ता जास्तीत जास्त बळकट करणे हेच या सेवक आपले कर्तव्य मानतो. याबद्दल हुजूरांनी आपल्या चित्तात कोणतीही शंका ठेवू नये. मात्र मला आपण दक्षिण भारताच्या सुभेदारीचे पद द्यावे. मोहम्मद शहाला निजामाची ब्याद दिल्लीत नको होती, त्यामुळे त्याने जास्त ताणून धरले नाही आणि निजामाची विनंती मान्य केली व दक्षिण भारताची सुभेदारी बहाल केली. प्रश्न 2. निजामाने कोल्हापूरच्या संभाजीला कोणती चिथावणी केली? 5 मार्क. उत्तर दक्षिण भारताच्या मोगल सुभेदारीचे फरमान मिळताच चिनकुलिज खानाला आणखी 10 पट अवसान चढले. त्याने वऱ्हाड माळवा प्रांतात मराठी फौजांच्या घोडदौडीस पायबंद घालण्यास सुरुवात केली. वऱ्हाडात कान्होजी भोसले याला पेशव्यांविरुद्ध चिथवले. कोल्हापूरच्या संभाजीचा तो उघड उघड पुरस्कार करू लागला. त्याने पुढीलप्रमाणे आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण पुणे आणि सातारा येथील मराठी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्याचा आशय पुढीलप्रमाणे होता, मी मोगल सम्राटाचा सेवक, तो माझा मालक. मालकाचे हित पाहणे सेवकाचे परम कर्तव्य. त्याने दिलेला शब्द पाळणे, त्याने 1718-19 मध्ये दिलेल्या सनदांचा मान राखणे माझेही कर्तव्य. यामुळे दक्षिणेतील 6 मोगल सुभ्यातून चौथ सरदेशमुखी वसूल करण्याचे तुमचे हक्क मजलाही मान्य व बंधनकारक आहेत. पण बाजीराव साहेब, यात एकच अडचण आहे, तुमचा खरा छत्रपती कोण, साताऱ्याचा शाहू की कोल्हापूरचा संभाजी? हा वाद आपण पहिले माझ्यासमोर निकालात काढावा, म्हणजे मग माझी काहीच हरकत नाही. प्रश्न 3. पालखेडची लढाई आणि मुंगी शेवगावचा तह. 5 मार्क. उत्तर बाजीरावाला निजामाचा कावेबाजपणा पुरता कळून चुकला होता. शाहू राजांचा आदेश धुडकावून आपण मुबारिज खानाऐवजी निजामाला मदत केली, यात फार मोठी घोडचूक केली हे आता बाजीरावाला पूर्णपणे उमगले.
त्यामुळे आता रणांगणातच निजामाचा दणदणीत पराभव केल्याशिवाय तो नमणार नाही हे बाजीरावाने ओळखले. त्यासाठी बाजीराव योग्य संधीची वाट पाहू लागला. लवकरच बाजीरावाला योग्य संधी मिळाली. त्याने फेब्रुवारी 1728 मध्ये पालखेड या अडचणीच्या ठिकाणी निजामाला त्याच्या सैन्यासह कोंडले आणि त्याची कडेकोट नाकेबंदी केली. मराठ्यांच्या सैनिकी तुकड्या वेळी अवेळी निजामाच्या सैन्यावर आक्रमण करू लागल्या. त्याची रसद बाजीरावाने साफ तोडली. त्यामुळे निजामाच्या सैनिकांवर उपासमारीचा प्रसंग ओढवला. शेवटी निजामही वैतागला आणि त्याने पेशव्यांसमोर शरणचिठ्ठी लिहून दिली. ही लढाई मराठ्यांच्या इतिहासात पालखेडची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. त्याने मुंगी शेवगाव या ठिकाणी बाजीराव पेशव्याबरोबर तह केला. मुंगी शेवगावच्या तहातील काही प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे होती. क. दक्षिणेतील 6ही मोगल सुभ्यातून चौथ आणि सरदेशमुखी वसूल करण्याचे मराठ्यांचे हक्क निजाम चिनकुलीज खान याने मान्य केले. ख. कोल्हापूरच्या संभाजीस आपण यापुढे मदत करणार नाही. त्याच्याकडे कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पलीकडील प्रांत आहे. कृष्णा नदीच्या अलीकडील प्रदेशात संभाजीने उत्पात माजवू नये. ग. शाहूराजांचे प्रतिनिधी म्हणून आनंदराव सुमंत आपणाजवळ आहेत, त्यांना रजा द्यावी. त्यांच्या जागी येथे दुसरी नेमणूक केली जाईल. निजाम चिनकुलीज खान याने या व इतर सर्व अटी मान्य केल्या. बाजीराव आणि निजाम यांच्यात मुंगी शेवगाव या ठिकाणी झालेला तह मराठेशाहीच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या तहात एकंदर 17 कलमे होती. त्या कलमांच्या सविस्तर वर्णनासाठी जिज्ञासूंनी गोविंद सखाराम सरदेसाई यांची मराठी रियासत नवीन आवृत्ती मुंबई 1991-92 तसेच प्रतापी पेशवा बाजीराव लेखक म. श्री दीक्षित पुणे 1979 पृष्ठसंख्या 43 ते 45 हे ग्रंथ पहावेत. मुंगी शेवगावच्या तहाचा परिणाम. मुंगी शेवगावच्या तहाचे महत्त्व किंवा परिणाम पुढीलप्रमाणे नमूद करता येतात. क. निजामाचा पालखेड येथे पराभव झाल्यानंतर निजामाने पुढील 10 वर्षे मराठ्यांच्या विरुद्ध प्रत्यक्षपणे लष्करी कारवाईत भाग घेतला नाही. त्यामुळे मराठ्यांचा माळवा आणि बुंदेलखंडातील राज्य विस्ताराचा मार्ग मोकळा झाला. ख. कोल्हापूरच्या संभाजीचे उपद्रव मूल्य जवळजवळ समाप्त झाले. ग. गुजरातमधील दाभाडे याला पेशव्यांचा उत्कर्ष सहन झाला नाही. त्याने नंतरच्या काळात पेशवाविरोधी भूमिका घेतली, पण 1731च्या मार्च-एप्रिल महिन्यात बाजीरावाने गुजरात प्रांतातील डभोईजवळील थवाईच्या लढाईत त्रिंबकराव दाभाडे यांचा निर्णायक व प्राणांतिक पराभव केला. घ. मुंगी शेवगावच्या तहातील एका कलमानुसार मराठेशाहीच्या शिखरस्थ सत्ताधाऱ्यांमध्ये म्हणजे छत्रपती आणि पेशवा यांच्यात अधिकार क्षेत्राचे नवे पर्व सुरू झाले असे म्हणता येते. छत्रपती आणि पेशवा यांच्या संबंधातील परिवर्तनाची लहानशी चुणूक अगदी स्पष्टपणे जाणवते. या तहातील दुसऱ्या कलमात शाहूराजाकडून आनंदराव सुमंत आपणापाशी आहेत, त्यासी आम्हासी नीट नाही, सबब त्यास निरोप द्यावा, आम्हाकडून कोणीही आपणाजवळ राहील रुखसत दिली. प्रश्न 4. पेशवा बाजीराव आणि नागपूरचे भोसले. 5 मार्क. उत्तर. नागपूर वऱ्हाडात चौथाई सरदेशमुखी वसूल करण्याची सनद छत्रपती राजाराम महाराजांनी 1699च्या सुमारास परसोजी भोसले यास दिल्याचे कागदोपत्री नमूद आहे. हा परसोजी भोसले 1709च्या सुमारास स्वर्गवासी झाला, पण त्याचे आणि बाळाजी विश्वनाथाचे उत्तम सख्य होते. त्यानंतर नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासात कान्होजी भोसले, संताजी भोसले, राणोजी भोसले ही नावे झळकून लागतात. या मंडळींनी 1715 ते 1728 या काळात माळवा प्रांतातील सध्याच्या इंदोरजवळील कंपेल परगण्यातून चौथाई वसूल करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते आणि त्याबद्दल बाजीराव पेशव्याने छत्रपती शाहूराजांच्या वजनाचा वापर करून भोसले मंडळींना कडक शब्दात तंबी दिल्याचे आढळते. पण कान्होजी भोसल्याच्या या प्रयत्नाला 1728 नंतर जवळपास पूर्णविराम मिळाला, कारण मार्च 1728 मध्ये पालखेड येथे बाजीरावाला
निजामावर प्रचंड विजय मिळाला आणि नंतर पुढील काळात कान्होजी भोसले आणि साताऱ्याचे छत्रपती यांच्यात विलक्षण कटुता निर्माण झाली, त्यामुळे बाजीरावाचा एक स्वकीय विरोधक आपोआपच प्रभावशून्य झाला. प्रश्न 5. पेशवा बाजीराव आणि दाभाडे संबंध. 5 मार्क. उत्तर. कान्होजी भोसलेप्रमाणेच गुजरात प्रांतातील दाभाडे हा मराठा सरदार देखील पेशवा बाजीरावाचा कट्टर विरोधक होता. दाभाड्यांचे घराणे शिवाजी राजांच्या काळापासून मराठी स्वराज्याच्या सेवेत राबत होते. त्यांना छत्रपतींसकट संपूर्ण अष्टप्रधान मंडळ महत्त्वशून्य व्हावे आणि फक्त पेशव्यांचे महत्त्व वाढावे ही कल्पनाच सहन होत नव्हती. 1726च्या सुमारास खंडेराव दाभाडे मृत्यू पावला. त्यानंतर पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथील खंडेरावाचाच मुलगा त्र्यंबकराव दाभाडे गुजरात प्रांतातून चौथ वा सरदेशमुखी वसूल करू लागला. दाभाडे घराण्याला सेनापती हा किताब होता. गुजरात प्रांतातून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्याच्या प्रश्नावरून पेशवा आणि दाभाडे यांच्यात मतभेद झाले. साधारणपणे 1722 पासून बाजीराव पेशव्याने दादाजी पवार, मल्हारराव होळकर यांना अनुक्रमे गुजरात, धार आणि इंदौर परगण्यातून चौथ व सरदेशमुखी वसूल करण्याच्या सनदा दिल्या. त्यामुळे दाभाडे यांच्या घोडदौडीला पायबंद बसू लागला. साधारणपणे 1705 पासून गुजरात प्रांतातून दाभाडेच छत्रपती शिवाजी दुसरा, नंतर छत्रपती शाहू यांच्यासाठी आणि त्यांच्या रीतसर सनदानुसार चौथ व सरदेशमुखी वसूल करीत होते. पण बाजीरावाने गुजरात प्रांतातून दाभाड्यांचा निपात करण्याचा विडाच उचलला होता असे दिसते. पण त्र्यंबकराव दाभाडे यांनी आपली तक्रार रीतसर छत्रपती शाहू महाराजांच्या दरबारात मांडावयास हवी होती. पण तसे न करता त्र्यंबकराव दाभाडे याने माळव्याचा मोगल सुभेदार महम्मद खान बंगश आणि हैदराबादचा निजाम चीन कुलीच खान यांच्याशी संधान जुळवले. इतकेच नव्हे तर जातीय आधारावर धारचा उदाजी पवार याला बाजीरावापासून वेगळे पाडण्यात यश मिळवले. त्यामुळे त्र्यंबकराव दाभाडे स्वराज्यद्रोही आणि फितूर आहे अशी हाकाटी करण्यास पेशवा पक्षाला संधी मिळाली. प्रश्न 6. बाजीराव दाभाडे युद्धाचे वर्णन करा. 5 मार्क. उत्तर. बाजीरावाने 13 ऑक्टोबर 1730 रोजी पुणे शहर सोडले आणि तो नाशिक, अकबरपूर, अलीमोहन मार्गे गुजरात प्रांतातील मोगलांचे मुख्यालय अहमदाबाद येथे पोहोचला. त्यावेळी गुजरात प्रांताचा मोगल सुभेदार जोधपूरचा राजा अभयसिंग हा होता. त्याच्याशी बाजीरावाने 14 फेब्रुवारी 1731 रोजी तह केला. त्याने बाजीरावाला आपले सैन्य दिले, तसेच 6 लाख रुपये नगदी दिले. मात्र या सैन्याच्या आणि पैशाच्या मोबदल्यात बाजीरावाने गुजरात प्रांतातील इतर कोणत्याही सरदाराचे बंड मोडावे अशी अट घातली होती. ही अट राजा अभयसिंगाने मोगल सुभेदार म्हणून ठेवली होती आणि बाजीरावाने ती साळसूदपणे मान्य केली होती. अभयसिंगाशी तह झाल्यावर राजपूत पेशवा यांची संयुक्त सेना बाजीरावाच्या नेतृत्वाखाली अहमदाबादहून डभोईकडे वाटचाल करू लागली. 25 मार्च 1731 रोजी बाजीराव सावली येथे पोहोचला. बाजीरावाच्या हालचालीची बातमी त्र्यंबकरावही राखून होता. तो बडोद्याहून डभईकडे सैन्यासह वाटचाल करू लागला, परंतु बाजीरावाने अधिक चपळ गतीने घोडदौड केली आणि डभईपासून 17 मैलावर थवाईजवळ दाभाड्याचा मुक्काम असताना बाजीरावाने त्याच्या छावणीवर आक्रमण केले. 1 एप्रिल 1731 रोजी सकाळी 9 वाजता युद्धाला तोंड लागले. हे घनघोर युद्ध सतत 6 तास म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू होते. त्यात बाजीरावाला प्रचंड विजय मिळाला. या युद्धाबद्दल युद्धाच्या नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 2 एप्रिल रोजी स्वतः बाजीरावाने कृष्णाजी कदम याला पत्र लिहिले. त्यात बाजीराव लिहितो, 4 सवाली कूच करून थवाई प्रा डबई येथे आलो. सेनापती त्र्यंबकराव दाभाडे कुल फौज जमा करून युद्धास आले. युद्ध जाहले, सेनापती ठार पडले. मालोजी पवार, जावजी दाभाडे, उदाजी पवार पाडाव झाले. चिमाजी पंतास धरून आणले. प्रश्न 7. माळवा प्रांतावर बाजीरावाच्या विजयाचे वर्णन करा. 5 मार्क. उत्तर.
बाजीरावाने माळवा प्रांतातील धार, देवास, इंदोर, उज्जैन या ठिकाणी पवार, मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे यांच्या नेमणुका करण्यास 1722 पासूनच प्रारंभ केला होता. पण या नेमणुकामागील खरा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. या प्रदेशात 1722 पासून मराठ्यांच्या नेमणुका झाल्या म्हणजे संपूर्ण माळवा प्रांत मराठ्यांच्या ताब्यात त्या वर्षी आला होता असा अर्थ नाही, तर त्या प्रदेशातील मोगली अंमलदारांचा पवार, होळकर, शिंदे यांनी आपल्या स्वबळावर जमेल तसा बिमोड करावा, स्थानिक जमीनदारांशी, जागीरदारांशी जमीन महसुलासंबंधी करारमदार करावेत, त्यांना होणाऱ्या प्राप्तीत पेशवा सरकारचा 50% भाग राहील, असे नेमणुकीचे स्वरूप होते. साधारणपणे 1722 पासून 1728 पर्यंत मराठ्यांनी बाजीराव पेशव्याच्या आदेशानुसार खरगोन, हंडिया, कसराबाद, कंपेल, अकबरपूर, मांडू, दिग्गण, उज्जैन या भागात वारंवार धाडी घालून मोगल प्रशासन खिळखिळे करण्याचा प्रयत्न केला, पण 1728 पर्यंत त्यांना त्यात विशेष यश मिळाले नव्हते. माळवा प्रांत 1735-36 पर्यंत पूर्णपणे मराठ्यांच्या वर्चस्वाखाली गेला होता, परंतु प्रत्यक्षात सामान्य जनता आणि विशेषतः स्थानिक जमीनदार आणि जहागीरदार यांच्यावर मोगल अधिपत्याचा मानसिक दबाव फार मोठा होता. म्हणून बाजीराव पेशव्याने जयपूरचा राजा सवाई जयसिंग याच्यामार्फत माळवा प्रांताची नायब सुभेदारी स्वतःसाठी मिळवण्याची खटपट सुरू केली. 1725 पासून गेल्या सतत 10-11 वर्षात खानदेश, बागलाण, गुजरात, दक्षिण माळवा यात बाजीराव पेशव्याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा दबदबा आणि दरारा सतत वाढत होता. त्यामुळे माळवा प्रांतातून मराठ्यांना हाकलून लावणे पूर्णपणे अशक्य आहे अशी खात्री सवाई जयसिंग आणि मोगल दरबारातील एक प्रमुख सरदार खान दौरान यांची पटली होती. तसेच 1735 मध्ये महम्मद खान बंगश, वजीर कमरुद्दीन यांचा मराठ्यांनी उज्जैन, ग्वाल्हेर, भदापूर या भागात जबरदस्त पराभव केला होता. त्यामुळे मराठ्यांशी आणि त्यांचा प्रमुख साहसी व तरुण नेता बाजीराव पेशवा यांच्याशी गोडी गुलाबीने तह करावा अशी सवाई जयसिंग आणि खान दौरान यांची इच्छा होती. याचवेळी 1736च्या जानेवारीत बाजीराव पेशव्याने राजस्थानातील किशनगड जवळील भामोल या ठिकाणी मेवाड आणि जयपूरच्या शासकांची भेट घेतली. सवाई जयसिंगाने मोगल सम्राटाकडे मराठ्यांच्या पुढील मागण्या आपल्या शिफारशीसह पाठवल्या. त्या मागण्या पुढीलप्रमाणे होत्या. 1. 20 लाख रुपये मराठ्यांना नगदी द्यावेत. 2. माळवा प्रांतात वार्षिक 40 लाख रुपये उत्पन्नाचा प्रदेश जागीर म्हणून द्यावा. 3. भोपाळचा नवाब दोस्त महम्मद याच्या मुलखातून तनखा द्यावा. मोगल सम्राटाने मराठ्यांच्या या मागण्या फेटाळून लावल्या आणि दिल्ली येथील मराठ्यांचा वकील महादेव भट्ट हिंगणे याला बाजीराव पेशव्यासाठी खास प्रस्ताव देऊन जयपूर येथे पाठवले, कारण यावेळी बाजीरावाचा मुक्काम जयपूर येथे होता. बादशाही प्रस्तावातील काही प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे होत्या. 1. माळवा प्रांतातून मराठ्यांनी चौथाई व सरदेशमुखी हे कर वसूल करावेत. 2. चंबळ नदीच्या दक्षिणेकडील मुलखातून 13 लाख रुपयाच्या वार्षिक उत्पन्नाचे हक्क द्यावे. 3. राजस्थानातील राजपूत राजांकडून पेशव्याने खंडणी वसूल करावी. प्रश्न 8. बाजीरावाचा भोपाळ येथील निजामावर झालेल्या विजयाचा वृत्तांत सांगा. 5 मार्क. उत्तर. बाजीराव हा अतिशय धूर्त राजकारणी, दूरदर्शी आणि व्यवहार चतुर होता. त्याने मोगल सम्राट महम्मद शहाचा प्रस्ताव फेटाळून लावला, कारण त्यात मराठा राजपूत संघर्षाची बीजे दडली होती आणि बाजीरावाने हा संघर्ष टाळावायचा होता. त्याने पुन्हा आपला वकील महादेव भट्ट हिंगणे याच्याच मार्फत आपला एक नवीन प्रस्ताव महम्मद शहाकडे पाठवला. हा प्रस्ताव म्हणजे महम्मद शहाच्या शहास बाजीरावाचा काटशहच होता. बाजीरावच्या प्रस्तावातील 6 प्रमुख तरतुदी पुढील प्रमाणे होत्या. 1. संपूर्ण माळवा प्रांतच पेशव्याला जागीर म्हणून द्यावा. 2. भोपाळ व भिलसा येथील रोहिल्ला सरदारांकडून
सरंजामी वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना असावा. 3. माळवा प्रांतातील धार, मंडप, दुर्ग म्हणजे मांडू, रायसेन हे महत्त्वाचे किल्ले मराठ्यांच्या ताब्यात द्यावे. 4. चंबळ नदीपर्यंतचा मुलूक जागीर म्हणून द्यावा. 5. 50 लाख रुपये नगदी द्यावेत किंवा तितकीच रक्कम बंगाल प्रांतातून वसूल करण्याचा मराठ्यांचा हक्क मान्य करावा. 6. मथुरा, काशी, प्रयाग आणि गया ही तीर्थक्षेत्रे मराठ्यांच्या ताब्यात द्यावीत. अर्थात बादशहा या मागण्या मान्य करणार नाही हे बाजीरावही ओळखून होता, कारण 1735 मध्ये कमरुद्दीन खान आणि बंगश यांचा पराभव झाल्यानंतरही बादशहाने मराठ्यांविरुद्ध विजय मिळवण्याची आशा सोडली नव्हती. आता त्याची मदार हैदराबादचा निजाम चिनकुलीज खान यावर होती. त्याने बाजीरावाविरुद्ध लढण्यासाठी निजामाला बोलावले. निजामही या संधीची वाट पाहत होता. तो ताबडतोब सैन्य घेऊन दिल्लीकडे निघाला. तिकडे बाजीरावही बेसावध नव्हता. त्याने आपली मुख्य सेना आणि सेनापती माळवा बुंदेलखंडातच महत्त्वाच्या जागी तैनात ठेवले होते. त्याने 1737च्या ऑक्टोबर महिन्यात होळकर आणि शिंदे यांच्यासह माळवा प्रांतातील भोपाळच्या नवाबावर जबरदस्त वेगाने आक्रमण केले. त्याच्याकडून 5 लाख रुपये खंडणी वसूल केली. नंतर त्याने भिल्सा शहर जिंकले आणि क्षणाचीही उसंत न घेता बेतवा नदी ओलांडली आणि झाशी, दतिया, अटेर ही ठाणी बाजीरावाच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी भराभर काबीज केली. मराठ्यांच्या तुफानी आक्रमणासमोर भदावरचा जाट राजा अनुराधा सिंग हतबल झाला. त्याने मराठ्यांना 10 हत्ती आणि 20 लाख रुपये खंडणी दिली. बादशहाची भिस्त निजामाच्या सैन्यावर होती, पण निजाम चिनकुलीज खान याला बाजीरावाने भोपाळच्या पुढे सरकूच दिले नाही. 1737च्या ऑक्टोबर ते डिसेंबर महिना या कालखंडात चिनकुलीज खान भोपाळच्या किल्ल्यात अडकून पडला. मराठ्यांनी त्याची दाणा, वैरण, रसद, अन्न पाणी साफ तोडले. त्यामुळे निजाम घायकुतीला आला व त्याने 7 जानेवारी 1738 रोजी सराई दुराई या ठिकाणी बाजीराव पेशव्याबरोबर तह केला. या तहातील प्रमुख अटी पुढील प्रमाणे होत्या. क. माळवा प्रांताची सुभेदारी पेशव्याला मिळेल. ख. मराठ्यांना युद्ध खर्च म्हणून 50 लाख रुपये देण्यात येतील. ग. नर्मदा आणि चंबळ नदींच्या दुआबातील राजे अथवा जहागीरदार यांच्याकडून खंडण्या वसूल करण्याचा हक्क मराठ्यांना मिळाला. प्रश्न 9. बाजीरावाचे राजपूत धोरण. 20 मार्क. उत्तर. मुद्दे. 1. प्रस्तावना. 2. पेशवा राजपूत सहकार्याचे रहस्य. 3. जोधपूरचा राजा अभयसिंग आणि पेशवा. 4. हुरडा संमेलन राजपूत प्रवृत्तीची एक चुणूक. 5. मराठा राजपूत सहकार्याची मर्यादा. 6. मराठ्यांच्या उपक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक मुक्तीचा आयाम. आणि 7. बाजीरावाने राजपूतांशी संघर्ष टाळला. 1. प्रस्तावना. बाजीराव पेशव्याच्या काळात मराठ्यांनी गुजरात, माळवा आणि बुंदेलखंड यात आपले प्रभाव क्षेत्र वाढवले. त्यामुळे राजस्थानातील राजपूत राजांनाही आता स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची उकळी फुटू लागली. कमजोर मोगलांचे वर्चस्व झुगारून आपण राजस्थानातील आपापल्या प्रदेशात पूर्णपणे स्वायत्त व्हावे असे त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांचे विचार आणि डावपेच त्या दृष्टीने सुरू झाले. या संदर्भात प्रथम आपण राजपूत राजांच्या परंपरागत मनोवृत्तीचा आणि विचारसरणीचा वेध घेण्याचा प्रयत्न केला तर असे दिसते की सम्राट हर्षवर्धनानंतर आणि भारतात दिल्ली येथे सुलतानशाहीची स्थापना होईपर्यंत म्हणजे 647 ते 1206 हा कालखंड मध्ययुगीन भारताच्या इतिहासात राजपूत युग म्हणून ओळखला जातो. राजपूत राजघराण्यावर हिंदू समाजरचनेतील वंशानुगत चातुर्वर्ण्य पद्धतीचा अतिशय विलक्षण प्रभाव होता आणि आजही आहे. हे आपणास कृष्ण आणि रामचंद्र यांचे वंशज म्हणवतात. शौर्य, साहस, धर्मनिष्ठा आणि वचनप्रियता हे राजपूत राजांचे अथवा राजपूत जातीचे अप्रतिम सद्गुण आहेत. यात मुळीच संशय नाही. पण त्याचबरोबर संकुचित वृत्ती, वर्णनिष्ठ अहंकार, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजण्याची विकारवशता आणि स्वातंत्र्याची विपर्यस्त संकल्पना हे विकारही राजपूत जातीच्या इतिहासातील पृष्ठावर
वारंवार आढळून येतात. 2. पेशवा राजपूत सहकार्याचे रहस्य. बाजीराव पेशवा हा उच्चकुलीन कोकणस्थ ब्राह्मण जातीतील होता. त्यामुळे बाजीराव पेशव्याच्या पांडित्याचे, साहसाचे काही काळ राजस्थानातील मेवाड, जयपूर, जोधपूर येथील राजांनी तोंड भरून कौतुक केले. इतकेच नव्हे तर जयपूरचा राजा सवाई जयसिंग याने मोगल बादशहाने बाजीराव पेशव्याला माळव्याची नायब सुभेदारी द्यावी अशीही शिफारस केली. परंतु हे सर्व करताना आपला प्रदेश किंवा आपले वंशराज्य सुरक्षित राहावे, मराठ्यांना चौथाई किंवा खंडणी म्हणून एक पैसाही देण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी राजपूत राजांची मनःपूर्वक इच्छा होती. बाजीराव पेशव्याने राजपूत राजांची ही मानसिकता अतिशय अचूकपणे ओळखली होती. म्हणूनच त्याने आपल्या जीवनकाळात राजपूत राजांशी संघर्ष उद्भवणार नाही याची विलक्षण खबरदारी घेतली. त्यामुळे गुजरात, माळवा, बुंदेलखंड या प्रांतांमध्ये मराठ्यांचा राज्यविस्तार झाला, तरी पण त्याबद्दल राजस्थानातील कोणत्याही राजपूत राजाने मराठ्यांविषयी अप्रीती किंवा कडवटपणा दाखवला नाही. 3. जोधपूरचा राजा अभयसिंग आणि पेशवा. 1731 मध्ये पेशवा विरुद्ध दाभाडे संघर्षात गुजरात प्रांताचा मोगल सुभेदार आणि जोधपूरचा राजा अभयसिंग यांनी पेशव्याला बहुमोल मदत दिली. माळवा प्रांताच्या सनदा मिळवण्याचा प्रयत्न करण्याच्या योजनेत बाजीराव राजस्थानात गेला. त्यावेळी मेवाडचा महाराणा त्याच्या स्वागताला गेला. त्यावेळचा एक प्रसंग मोठा बोलका आहे. बाजीराव हा उच्चवर्णीय ब्राह्मण होता, त्यामुळे त्याला बसण्यासाठी महाराणाने एक उच्च आसन दिले होते आणि आपण कमी उंचीच्या आसनावर बसणार होता. पण बाजीराव आपणहून कमी उंचीच्या आसनावर बसला आणि महाराणास उंच आसनावर बसण्यास भाग पाडले. त्यावेळी बाजीरावाने स्पष्ट केले, राणाजी, आपण राजे, आम्हास सातारा येथील छत्रपती महाराजांइतकेच आदरणीय. तेव्हा आम्ही जसे छत्रपतीचे सेवक तसेच आपलेही सेवक. त्यामुळे मेवाडचा महाराणा अतिशय प्रभावित झाला. 1736 मध्ये. 4. हुरडा संमेलन, राजपूत प्रवृत्तीची एक चुणूक. यामागे बाजीरावचा फार सुज्ञपणा होता, कारण गुजरात, माळवा आणि बुंदेलखंड यात मराठ्यांच्या वाढत्या प्रभावामुळे राजपूत राजे मनातून अस्वस्थ झाले होते. हीच पाळी राजस्थानवर आज ना उद्या येईल अशी धास्ती त्यांना वाटत होती. एप्रिल 1734च्या सुमारास बाजीराव पेशव्यानेच नावारूपास आणलेला इंदौर येथील मराठा सरंजामदार मल्हारराव होळकर हा राजस्थानातील अंतर्गत राजकारणात स्वतःच्या स्वार्थासाठी हस्तक्षेप करू लागला आणि जयपूर राज्याच्या अंतर्गत बुंदी येथे बुधसिंग याला राजा बनवू इच्छित होता. मल्हारराव होळकराच्या या आगाऊ आणि स्वच्छंद धोरणाची तीव्र प्रतिक्रिया राजस्थानात लगेच उमटली होती. 1734-35 मध्ये मेवाड, जयपूर, जोधपूर, बुंदी येथील राजांनी राजस्थानातील हुरडा या ठिकाणी एक मराठा विरोधी संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाचा मुख्य उद्देश मराठ्यांच्या वाढत्या प्रभावापासून राजस्थानला सुरक्षित राखणे हा होता. 5. मराठा राजपूत सहकार्याची मर्यादा. तात्पर्य: उत्तर हिंदुस्थानात राज्यविस्तार करायला असेल तर राजस्थानातील राजपूत राजांना दुखवता येणार नाही. हे फार अवघड आणि नाजूक जागेचे दुखणे आहे हे बाजीरावाने अचूक ओळखले होते. कारण उत्तर भारताच्या राजकारणात जोपर्यंत राजपूत राजांचे हितसंबंध नासणार नाहीत तोपर्यंतच मराठ्यांना त्यांचे सहकार्य मिळेल ही खूणगाठ बाजीरावाने पक्केपणी बांधली होती. म्हणूनच त्याने बुंदी जयपूर प्रकरणात विशेष लक्ष घातले नाही. 6. मराठ्यांच्या उपक्रमाला धार्मिक व सांस्कृतिक मुक्तीचा आयाम. 1736च्या सुमारास महादेव भट्ट हिंगणे यांच्याकडून आलेला मोगल बादशहाचा प्रस्ताव राजस्थानातील राजांकडून मराठ्यांनी खंडण्या वसूल कराव्यात तत्काळ फेटाळून लावला आणि त्या प्रस्तावातील आपली नाराजी त्याने राजपूत राजांना कळेल अशी व्यवस्था केली. 18व्या शतकात मोगलांचे धार्मिक अत्याचार बऱ्याच प्रमाणात कमी झाले होते, तरी पण धर्मनिष्ठ व सत्वशील देवभक्त राजपूत राजांच्या डोळ्यात अंजन घालण्याचाही प्रयत्न बाजीरावाने केला. ते म्हणजे
1736 मध्ये मोगल सम्राट मोहम्मद शहाचा राजस्थानातून मराठ्यांनी खंडणी वसूल करावी ही तरतूद असलेला प्रस्ताव फेटाळल्यानंतर आपला एक पूर्णपणे नवा प्रस्ताव महादेव भट्ट हिंगणे यांच्यामार्फतच बाजीरावाने पाठवला. त्यात हिंदूंना पवित्र व वंदनीय असलेली मथुरा, काशी, प्रयाग ही तीर्थक्षेत्रे मराठ्यांच्या ताब्यात द्यावी हे कलम मोठ्या खुबीने घातले. यामागे बाजीरावाचा हेतू पुढील प्रमाणे होता. मराठे केवळ आर्थिक लाभ अथवा राज्य विस्तार करण्यासाठीच नर्मदेच्या पलीकडे अथवा उत्तर हिंदुस्थानात येऊ इच्छित नाहीत, तर अनेक शतकांपासून हिंदूंची धार्मिक स्थळे मुसलमानांच्या ताब्यात आहेत, ती मुसलमानांच्या तावडीतून मुक्त करणे हाही धार्मिक आणि सांस्कृतिक हेतू मराठ्यांचा आहे, हे बाजीरावाला स्पष्ट करायचे होते. 7. बाजीरावाने राजपुतांशी संघर्ष टाळला. तात्पर्य बाजीरावाच्या सुज्ञ, शांत आणि समजूतदारपणामुळेच मोगलांना मराठा राजपूत मैत्रीची आणि सहकार्याची धास्ती बसली आणि बाजीरावाच्या काळात मराठा राजपूत संघर्ष मुळीच उद्भवला नाही. मराठा राजपूत संबंधाचा पुढील घटनाक्रम असे सांगतो की इंदौर येथील मराठा सरंजामदार मल्हारराव होळकर यांनी नानासाहेब पेशव्याचे आदेश धुडकावून राजस्थानातील राजपूत राजांशी वागताना फक्त द्रव्य प्राप्ती आणि स्वयंप्रतिष्ठा यालाच प्राधान्य दिले. त्यामुळे मराठा राजपूत सहकार्याचे पर्व संपुष्टात आले आणि मल्हाररावाच्या धोपटमार्गी धोरणामुळे राजपूत राजांना नादिरशहा आणि अहमदशहा अब्दाली हे अधिक जवळचे वाटू लागले. जर बाजीराव पेशव्यांच्याच सुज्ञ व शांत आणि समजूतदार धोरणाचे नानासाहेब पेशवा आणि मल्हारराव होळकर यांनी तंतोतंत पालन केले असते, तर पुढील इतिहास मराठा राजपूत सहकार्याचे सोनेरी पर्व म्हणून नमूद झाला असता. पाठ समाप्त.